नमस्कार आणि सप्रेम जय भीम. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 35व्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले निस्पृह डॉक्टर आंबेडकर. या भागात आपण पाहणार आहोत कायदे मंत्रीपदाचा राजीनामा. खरं म्हणजे डॉक्टर साहेब मंत्रिमंडळात राहिले ते केवळ लोकसभेचे शेवटचे असलेले अधिवेशन संपण्यापूर्वी हिंदू कोड बिल प्रत्यक्षात आणण्याच्या दुर्दम्य आशेवरच. हिंदू कोड बिल अंमलात आणणे हे एक प्रमुख जीवित ध्येय त्यांनी उराशी बाळगले होते. आमच्या चर्चा होत तेव्हा ते आत्मविश्वासाने म्हणत, मनूला त्याच्या खुर्चीवरून त्याच्या विषमतेच्या कायद्यांसह मला हुसकवायचे आहे. हिंदू कोड बिल हे माझे एक जीवित ध्येय असून मला राज्यघटनेइतकेच ते समता स्थापण्यासाठी मोलाचे वाटते. त्याच दुर्दम्य आशेपोटीच नेहरूंनी सुचविल्यावर साहेबांनी त्या विधेयकाचे भाग पाडण्यासही मान्यता देऊन त्याची मर्यादा विवाह आणि घटस्फोट या कलमांपर्यंत आणून ठेवली. केवळ याच आशेवर त्यांनी केलेल्या अमर्याद कष्टाचे चीज होऊन ती कलमे तरी संमत होतील. परंतु प्रत्यक्षात विधेयकाच्या त्या भागांचीही विल्हेवाट लावण्यात आल्याने साहेबांची आशा खुंटली आणि मंत्रिमंडळात राहण्याचे त्यांना स्वारस्यच उरले नाही आणि त्यांनी 27 सप्टेंबरपासून राजीनामा दिला. राजीनामा देण्याची 5 कारणे साहेबांनी आपल्या लेखी निवेदनात दिली होती. ती अशी: 1. पंतप्रधान नेहरूंनी मंत्रिमंडळात बोलावून विधिमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली. त्यावेळी पुढे नियोजन खाते देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु पुढे नियोजन खाते दिलेच नाही, पण मंत्रिमंडळाच्या एकाही समितीवर घेतले नाही. 2. सरकार अस्पृश्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन होते. अस्पृश्यांच्या प्रश्नांना नेहमीच गौण स्थान दिले गेले. 3. नेहरूंनी काश्मीर बाबतीतही चुकीचे धोरण अवलंबिले होते. साहेबांचे मत असे होते की काश्मीरला भारतात ठेवण्यासाठी सरकार मिलिटरीवरील जो प्रचंड खर्च करीत आहे त्याचा विनियोग देशोन्नतीच्या विधायक कार्यासाठी करावा. काश्मीरची फाळणी करून हिंदू आणि बौद्ध लोकवस्ती असलेला भाग भारतात समाविष्ट करावा आणि मुसलमान लोकवस्ती असलेला भाग पाकिस्तानला जोडावा. असे केल्याने लष्करावर होत असलेला प्रचंड खर्च तर वाचेलच, परंतु पाकिस्तान व भारत यांच्यात पुढे काश्मीर प्रश्नावरून वाद होणार नाहीत व सलोखाही प्रस्थापित होईल. 4. पंतप्रधान पंडित नेहरूंची परराष्ट्रीय धोरणे चुकीची असल्याने जगात मित्र राष्ट्रांपेक्षा शत्रू राष्ट्रेच जास्त निर्माण होतील. 5. 5वा मतभेदाचा मुद्दा म्हणजे हिंदू कोड बिल. पंडित नेहरूंनी हिंदू कोड बिल पास करून घेण्याच्या मोठ्या गर्जना केल्या, पण आपल्या शब्दाप्रमाणे ते वागले नाहीत. ते बिल पास करून घेण्यासाठी नेटाने संमत करून घेण्यात त्यांनी जितकी कळकळ नि जिद्द दाखवायला हवी होती ती दाखवली नाही. अशा 5 मुद्द्यांवर मतभेद झाल्याने साहेबांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी काँग्रेसच्या गोटात अशी हेतुपुरस्सर बातमी पसरवली होती की डॉक्टर आंबेडकर आजारपणामुळे राजीनामा देत आहेत. या आरोपालाही त्यांनी ठणकावून उत्तर दिले की आजारपणाचे निमित्त करून आपल्या कर्तव्यापासून तसूभरही न ढळणारा, अगर माघार न घेणारा मी माणूस आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशनवर लक्ष केंद्रित. भारत सरकारच्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बरेच दिवस साहेब अत्यंत अस्वस्थ होते, कारण त्यांच्या मनात एकच शल्य बोचत होते आणि ते म्हणजे हिंदू कोड बिल त्यांच्या हातून पूर्णतः संमत होऊ शकले नाही, ज्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम उचलले, प्रकृतीचीही पर्वा केली नाही. 1952 होऊ घातलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, हिंदू महासंघ, जनसंघ, बहुजन समाजवादी, शेतकरी कामकरी पक्ष, आमचा शेड्यूल कास्ट फेडरेशन इत्यादी प्रमुख पक्ष त्यावेळी अस्तित्वात होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षीय सहकार्यासंबंधी चाचपणे सुरू झाली होती. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटनेकडे लक्ष केंद्रित करण्याचे आम्ही ठरविले होते. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री स. का. पाटील यांनी साहेबांना राजकीय सहकार्याची बोलणी करण्यासंबंधी पत्र लिहिले होते. अर्थात त्यावेळी साहेब कायदेमंत्री होते आणि म्हणूनच
साहेबांशी बोलणी करून शेड्यूल कास्ट फेडरेशनशी सहकार्य करावे असे मुंबई प्रांतातील धुरीण सदोबा पाटील व इतरांना वाटत होते. परंतु साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यात पुढे प्रगती झाली नाही. हिंदू महासभा व जनसंघ हे पक्ष जातीय असल्याने त्यांचा विचार करणे शक्यच नव्हते. तसेच कम्युनिस्टांशी सहकार्य करण्याचाही प्रश्न नव्हता. शेवटी समाजवादी पक्षाशी निवडणुकीपुरते सहकार्य घेण्याचे निश्चित केले. तसेच शेड्यूल कास्ट पक्षाचे केशवराव जेधे वगैरे मंडळींनाही पाठिंबा जाहीर केला. शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा विचारविनिमय करून खुद्द साहेबांनी रात्रंदिवस चिंतन करून तयार केला. त्या जाहीरनाम्याच्या प्रती दिल्लीत छापून घेतल्या होत्या. आपल्या चळवळीच्या दृष्टीने या जाहीरनाम्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आमचा पंजाब दौरा. डॉक्टर साहेबांनी पंजाब प्रांताचा दौरा करावा आणि येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या जनतेस मार्गदर्शन करावे असा पंजाब शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला होता. वास्तविक पाहता साहेबांची प्रकृती ठीक नव्हती. मी पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले की साहेबांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. बाबासाहेब दौरा करणार या कल्पनेनेच पंजाबात उत्साहाचे वातावरण पसरले असल्याचे सांगून कार्यकर्ते म्हणाले की नकार दिल्याने जनतेचा हिरमोड होईल. साहेबांनी शेवटी होकार दिला आणि कार्यकर्त्यांना दौरा आखण्यास सांगितले. साहेबांची प्रकृती आणि हिंदू कोडबिलामुळे बिघडलेली मनस्थिती यांचा विचार करता मला चिंता लागून राहिली होती की प्रवासाची दगदग साहेबांना झेपेल का. कार्यक्रम आखल्याप्रमाणे आम्ही 27 ऑक्टोबर 1951ला जालंधर, रामदासपूर, 28 ऑक्टोबरला लुधियाना आणि 29 ऑक्टोबरला पतियाला असा झंझावाती दौरा केला. प्रत्येक ठिकाणी आमचे उत्स्फूर्त सत्कार आणि प्रचंड स्वागत झाले. सभांना लाखो लोक जमत असत. आमच्या जय जयकारांनी आसमंत दुमदुमून जात असे. प्रत्येक सभेत साहेबांनी सुरुवातीलाच खुलासा केला की आपली प्रकृती बरी नसल्या कारणाने तसेच सरकारी कामाच्या व्यापामुळे तीव्र इच्छा असूनही जनतेला वारंवार भेटता येणार नाही. शेड्यूल कास्ट फेडरेशनची ध्येय धोरणे स्पष्ट करून आपल्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देण्यात समस्त दलित समाजाचे हित कसे निगडीत आहे हे साहेब पटवून देत असत. अडाणी माणसालाही पटकन लक्षात यावे म्हणून फेडरेशनची निशाणी हत्ती ठरविली आहे. त्यावरच शिक्का मारून फेडरेशनच्या उमेदवाराला निवडून देण्याचे कळकळीचे आवाहन ते करीत. काही ठिकाणी मी देखील मार्गदर्शन केले. पंजाबचा दौरा आटोपून आम्ही दिल्लीला परत आलो. समाजवाद्यांशी चर्चा. पंजाब दौरा आटोपून आल्यावर 31 ऑक्टोबर रोजी मुंबई राज्य समाजवादी पक्षाचे अध्यक्ष हॅरिस आपले 2 सहकारी नेते सर्वश्री SM जोशी व मोवा दोंदे यांच्यासह आमच्या बंगल्यावर निवडणूक समझोत्यासंबंधी बोलणी करावयास आले. मी देखील त्या बैठकीत उपस्थित होते. काही दिवसांनी समाजवादी पक्षाचे नेते जयप्रकाश नारायण यांची व आमची प्रदीर्घ चर्चा होऊन येत्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी निवडणूक समझोता करण्यास साहेबांनी संमती दिली. जयप्रकाश नारायण यांच्याशी जवळजवळ 1.5-2 तास चर्चा झाली होती. मुंबईतील भव्य स्वागत. निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईला जाणे जरूर होते. साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर प्रथमच आम्ही मुंबईला जात होतो. रविवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी बोरीबंदर रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो. साहेबांच्या डोळ्याचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. आमच्या स्वागतासाठी बोरीबंदर स्टेशनवर कमानी उभारण्यात आल्या होत्या. शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्ष यांनी संयुक्त स्वागत सोहळा आयोजित केला होता. आम्ही पंजाब मेलने मुंबईला आलो होतो. गाडी बोरीबंदर स्टेशनात घुसताच प्रचंड जनसमुदायाने डॉक्टर आंबेडकर जिंदाबाद, डॉक्टर आंबेडकर की जय अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. आमच्या डब्यापाशी सर्वप्रथम समाजवादी नेते अशोक मेहता आले. त्यांनी साहेबांशी हस्तांदोलन करून आम्हाला उतरण्याची विनंती केली. राव बहादूर CK बोले, मुकुंदराव आंबेडकर, प्रिन्सिपल कर्णिक, प्रिन्सिपल पाटणकर, माझा भाऊ बाळू कबीर, शेड्यूल कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्षाचे नेतेगण व हजारो अनुयायी उपस्थित होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 8
आणि 9च्या मधल्या जागेत लहानसा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. आम्हाला अनेक तालुका शाखा व संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. आम्हाला बसण्यासाठी त्या ठिकाणी फक्त 2च खुर्च्या ठेवल्या होत्या, कारण तो केवळ छोटासा आणि औपचारिक समारंभ होता. राव बहादूर C.K. बोले हे साहेबांचे अगदी सुरुवातीपासूनचे ज्येष्ठ सहकारी होते. सभास्थानी तर फक्त 2च खुर्च्यांची सोय केली होती. साहेबांनी राव बहादूर बोल्यांना जवळ बोलावून घेतले आणि या 85 वर्षे वयाच्या आपल्या ज्येष्ठ सहकार्याला आपल्या मांडीवरच बसवून घेतले. या घटनेमुळे साहेब, मी आणि खुद्द बोले खदखदून हसू लागलो. तसेच उपस्थित जनसमुदायातही प्रचंड हास्याची लाट उसळली. वृत्तपत्र छायाचित्रकारांनी हा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात अचूक पकडला. दुसऱ्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांमध्ये ते छायाचित्र आणि हा मजेदार प्रसंग दिला होता. या स्वागतानंतर साहेबांची आणि माझी सिद्धार्थ कॉलेजपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या दरम्यान त्यावेळी आमचा मुक्काम सिद्धार्थमध्येच असायचा. मुंबईला आल्याबरोबर आम्ही प्रचार सभांना सुरुवात केली. पहिली सभा चौपाटीवर झाली. दुसऱ्या दिवशी सर कावसजी जहांगीर हॉल येथे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्षांच्या विद्यमाने सभा झाली. नंतर नरे पार्क येथेही प्रचंड सभा झाली. 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क येथे भरलेल्या सभेत साहेबांनी पंतप्रधान नेहरूंना आवाहन केले की देशाच्या हितासाठी नेहरूंनी समाजवादी पक्षाशी व माझ्यासारख्यांशी हात मिळवणी करावी. शिवाजी पार्कची सभा शेड्यूल कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्ष यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. सभेला 2 लाखाहून अधिक लोक हजर होते. पुढील भागात पाहू 1952ची पहिली सार्वत्रिक निवडणूक. भेटू पुढील भागात.